मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। मात्र मागील काही दिवसांपासून हा वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय। बघूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। भुजबळ जरांगे वाद विकोपाला। भुजबळांचं करिअर संपवतो जरांगे पाटलांचा इशारा। जर राजकीय करिअर मधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेव। तू किती कोळतो बघतो मी तो। हम किसी के बाप से डरते नहीं है, भुजबळांचा पलटवार। मराठा ओबीसी आंदोलनावरून सध्या राज्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय। मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष सुरू आहे। तर दुसरीकडे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी मध्ये नको अशी भूमिका मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांची आहे। त्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। मनोज जरांगे पाटील यांनी थेट छगन भुजबळ यांना राजकीय करिअर मधून उठवण्याचा इशारा दिला, तर भुजबळांनीही जरांगेंवर जोरदार पलटवार केला। तो चाभरा आहे, त्याने बसले हे सगळं। आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले, ते एवढ्याला 2 जोड भेटले। आणखी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेव। तू किती कोळतो बघतो मी तो। घरी बसवा ना, छगन भुजबळला घरी बसवलं तरी छगन भुजबळ जे आहे हा ओबीसीचा मुद्दा रस्त्यावर का होईना पण लढत राहणार आहे। दरम्यान कुणबी नोंदींवरून जरांगे आणि भुजबळांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। भुजबळांच्या सांगण्यावरून आमच्या नोंदी खोट्या ठरवू नका, नोंदी खोट्या ठरवणं सरकारला परवडणारं नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। यावरून भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला। चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा गुन्हेगार असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। कुणबी प्रमाणपत्र किंवा कुठलंही प्रमाणपत्र SC ST कुणबी जे ओबीसी चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा हे दोघेही गुन्हेगार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार। कारण जशा केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या, तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार। म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून, खऱ्या जरी असल्या तरी। आम्ही कुणाला धमकी देत नाही, मात्र आम्हाला कुणी धमकी दिली तर हम किसी के बाप से डरते नहीं है असं म्हणत भुजबळ यांनी वडीगोद्रीमधून जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला। तर आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही अशा शब्दात जरांगे पाटील यांनी भुजबळांवर प्रतिहल्ला चढवला। कसं आरक्षण देत नाही बघू। आपण बेका कच्च्या आईचं मेलेल्या आईचं दूध प्यायलेलं नाहीत। हे जर रस्त्यावर येऊन अशी भाषा करणार असले वाघ रस्त्यावर उतरणार आहेत, उतरून दे वाघावाला। मनोज जरांगे मराठा समाजासाठी तर छगन भुजबळ हे ओबीसी समाजासाठी मैदानात उभे टाकले। मात्र आपल्या समाजाची बाजू मांडताना या नेत्यांच्या भाषेचा दर्जा मात्र दिवसेंदिवस घसरताना दिसतोय। आपण काय बोलायला हवं, कसं बोलायला हवं, त्याचा समाजावर काय परिणाम होईल याचा विचार प्रत्येकानं करणंही तितकंच गरजेचं आहे। नितेश महाजनसह विशाल करोळे, झी 24 तास।